साहेबांनी सरांना विनंती करतो की त्यांनी श्रद्धांजली पर दोन शब्द या ठिकाणी आपले प्रस्तुत करा. सर्वप्रथम मी आमचे लाडके शेतकरी असलेले आमच्या सर्वांसाठी इथे जमलेल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांचं एक मोठं स्थान होतं ते आमचे दीनानाथजी वाघमारे त्यांना सर्वप्रथम मी आदरांजली श्रद्धांजली व्यक्त करतो. दैनिक सकाळच्या वतीने करतो, विविध सामाजिक संघटनाच्या वतीने करतो आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने सुद्धा. खरं तर दीनानाथजी वाघमारे यांच्या या अंत्यसंस्काराला जी माणसं इथे आज गोळा झालेली आहे सगळी आपण आपल्यापैकी ही जी सगळी माणसं आहे ही एक एक कार्यकर्ता त्या समाजातून सगळ्या समूहातली सगळी ही माणसं आहे आणि याच्यापैकी सगळ्यांच्या मनामध्ये एकच भावना आहे की दीनानाथजी इतक्या लवकर जायला पाहिजे नको ते. गेल्या दीड वर्षापासून दीनानाथजी आजारी होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मध्ये 2-3 दिवसांना भेटलेलो होतो दहागे सर आणि आम्ही सतत त्यांच्याकडे जायचो, बोलायचो आणि सतत म्हणजे इतक्या आजारातसुद्धा त्यांच्यासोबत हसी मजाक ज्याला म्हणतो वेगवेगळ्या पातळ्यांवरची हसी मजाक आम्ही करायचो. त्यांना मी नेहमी म्हणायचो की तुम्ही बरे झाल्यावर आपल्याला दिल्लीला जायचं आहे, बरे झाल्यावर आपल्याला पूर्ण देशामध्ये फिरायचं आहे. मी गाडीची व्यवस्था केलेली आहे आणि संपूर्ण देशभरातल्या भटके वृत्तांच्या वस्तीवर आपल्याला जायचं आहे. त्यांना खूप आनंद व्हायचा की करू असं ते सांगायचे, आपल्याला एक रिपोर्ट करायचे आहे. तर ही सगळ्यांच्या जवळ त्यांची जी खंतर आहे ती साधारणतः ते बोलून दाखवायची आणि त्यांचा शेवटचा जो समाज त्यांनी केलेला असे अनेक कामं त्यांचे अपूर्ण राहिलेले आहे. पण मला खात्री आहे की आपण इथे जे जमलेले सगळे लोक आहेत त्यांचं जे अर्धवट राहिलेलं काम किंवा त्यांनी जे सुरू केलेलं जे काम आहे त्यांनी आपल्याला दिशा दाखवली. खरं तर मी पत्रकारितेमध्ये आल्यानंतर दहागे सरांच्या माध्यमातून त्यांची जेव्हा माझ्याशी ओळख झाली तेव्हा त्यांच्यासोबत मी संपूर्ण राज्यभर फिरलो आणि आज जो थोडा काही भटकी वृत्तांच्या संबंधाने माझा काही अभ्यास झाला, भटकी वृत्तांसाठी मला काही लिहिता आलं, भटकी वृत्तांसाठी थोड्याफार गोष्टी करता आल्या, त्या केवळ दीनानाथजी वाघमारे यांच्या प्रेरणेमुळे आणि त्यांनी मला त्यांच्यासोबत अभ्यास दौऱ्यामध्ये नेल्यामुळे शक्य झालं. आपण एक निश्चय मात्र करायला पाहिजे की या आजारपणामध्ये दीनानाथजी वाघमारे गेलेले आहे. आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या आजारांची खूप विशेष रूपाने काळजी घेतली पाहिजे, कारण आपण जेव्हा समाजासाठी काम करतो असते. दीनानाथजीच्या विषयी प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना आहेत, आदराच्या भावना आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये किंवा प्रत्येकाचे स्वतःचे वेगवेगळे असे अनुभव आहेत. त्याच्यामुळे मी फारसा वेळ घेणार नाही बोलायला, परंतु जाता एकच मी दीनानाथजींशी सांगेल की दीनानाथजींनी कार्यकर्ते घडवण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे मी आज जे थोडंफार पत्रकारितेमध्ये माझं नाव झालेलं आहे, मी आज एका साध्या पदावरून एक संपादक झालेलो आहे आणि मी माझं समाजामध्ये मला काही अनेक पुरस्कार मिळाले असतील. आपल्यासोबत आणखी बरीचशी मंडळी आहे. इथे माझा मित्र प्रसन्नजित आहे, विष्णू बालरक्षण म्हणून काम करतो आहे. उमेश आहे, इथे निहाल सिंगजी आहे, मुकुंदराव तर सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे मुकुंदराव आणि दीनानाथजींची जी जोडी आहे, इथे मिलेकर आहे. म्हणजे इथे उभा असलेला प्रत्येक कार्यकर्ता जो आहे, प्रत्येक माणूस जो आहे हा दीनानाथजीच्या अत्यंत जवळचा माणूस आहे. म्हणजे कोणीही कमी दूरचा कमी जवळचा असा नाही आहे. प्रत्येक माणूस त्यांच्या जवळचा हृदयामध्ये त्यांच्या प्रेम करून ठेवलेला माणूस आहे. मी दीनानाथजीच्या या जाण्यामुळे जी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे, कारण गेल्या 1.5 वर्षापासून ते आजारी होते, बेडवर होते आणि अनेक कामं त्यांचे राहून गेलेले आहे. मला असं वाटतं की आज शोक संदेश आपण घेऊया सगळे, परंतु दीनानाथजीच्या या श्रद्धांजलीच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा मोठा कार्यक्रम घ्यायला पाहिजे. आपण मधल्या काळामध्ये पत्रकार संघाच्या वतीने आणि आमच्या समाजसेवा संघाच्या वतीने मूकनायक पुरस्कार आम्ही अनेकांना दिलेले आहे. आपल्या समाजामध्ये काम केलेले नागपुरी साहेबांना पण तो मूकनायक पुरस्कार मिळालेला आहे, काकांना सुद्धा मिळालेला आहे. दीनानाथजींना मरणोपरांत मूकनायक पुरस्कार आपण प्रदान करू आणि त्या पुरस्कार प्रदान करण्याच्या संबंधाने किंवा एक मोठी शोकसभा आणि त्या शोकसभेमध्ये दीनानाथजींचं राहिलेलं जे पूर्ण काम आहे त्याच्यावर आपण थोडी चर्चा करूया आणि ते पुढे कसं नेता येईल, कार्यकर्त्यांचे बळी आपल्याला कशी करता येईल. शेवटचं दीनानाथजींच्या सोबत माझी जी एक शेवटची बैठक झालेली होती त्यावेळेस आमचा अशी चर्चा झाली होती की ते बेडवर झोपलेले होते आणि मी चर्चा करत होतो. ते सांगत होते मला की बाबा आपल्याला जे आपले म्हणजे छोटे छोटे कामं म्हणजे जातीच्या प्रमाणपत्राची कामं असतील, कामं असतील, जमीन मिळवण्याची कामं असतील, त्याच्यामध्ये फळी निर्माण झाली पाहिजे आणि एका व्यक्तीला ज्याला जो ज्याच्यामध्ये पारंगत असेल, जसा प्रसन्नजित हा बालरक्षक आहे, तो भटक्या विमुक्तांच्या सगळ्या बालकांना शाळेमध्ये टाकण्याचं, शाळाबाह्य बालकांना टाकण्याचं काम करतो. त्याची पुढं आपण त्याच्यावर दिली पाहिजे आणि आपण सगळे त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. इतकं मोठं काम जे आहे दीनानाथजींनी आपल्या वाट्याला दिलेलं आहे, आपल्याला जबाबदारी सोपवलेली आहे. तुम्ही दीनानाथजींनी खऱ्या अर्थानं श्रद्धांजली व्यक्त करताना केवळ कोरडी श्रद्धांजली व्यक्त न करता त्यांचं जे राहिलेलं काम आहे, त्यांनी जे आपल्याला काम सोपवलेलं आहे ते पूर्ण प्रवास नेण्याच्या दिशेने आपण काम जर केलं तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आपण धन्यवाद काळपांडे सर. वाघमारे साहेबांचे राहिलेलं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे ते आपण निश्चितपणे करूया. यानंतर मी
आदरणीय डहाके सरांना विनंती करतो की त्यांनी श्रद्धांजलीपर 2 शब्द या शब्दांचे शुभेच्छा उपस्थित सर्व मान्यवर बंधूंनो आणि भगिनींनो, वाघमारे साहेब आज आपल्यातून निघून गेले. वाघमारेंचं जाणं हे खरोखर दुःखपूर्ण आहे, पण सामाजिक चळवळीमध्ये एक मोठी दरी निर्माण झाली आहे. ते हाडामासाचे कार्यकर्ते होते. सामान्य वर्गामध्ये विमुक्त भटक्यांमध्ये त्यांच्या झोपडीपर्यंत जाऊन त्यांना दुःखमुक्त करण्याची सर्व प्रेरणा त्यांनी सर्वसामान्य लोकांना दिली. त्या समूहामध्ये ते गेले, त्या समूहाला देखील पुन्हा उभं राहण्याची, आपल्या ताकदीवर लढण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. आणि ही प्रेरणा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली, महत्त्वाची ठरली. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे वाघमारे साहेब हे विमुक्त भटक्या जमातींच्या चळवळीचे खऱ्या अर्थानं सेनापती होते. विदर्भामध्ये तरी विमुक्त भटक्यांच्या चळवळीचा आतापर्यंत लवलेश नव्हता. वाघमारे साहेबांनी विमुक्तांना एकत्रित केलं, भटक्यांना एकत्रित केलं. आणि विमुक्त आणि भटक्या जमाती ह्या वेगवेगळ्या नसून त्या एकच आहे. त्यांची दुःख सारखी आहे, त्यांचे प्रश्न समान आहे. या व्यवस्थेमध्ये त्यांच्यावर होणारे अन्याय दूर झाले पाहिजे. त्यासाठी त्यांनी तुंबळ युद्ध केले. त्यासाठी ते सामाजिक आणि आर्थिक पातळीवरती, राजकीय पातळीवरती ते लढत राहिले. तुंबळ युद्ध करत राहिले. सरकारनं त्यांच्या बऱ्याचशा समस्येची दखल घेतली. बऱ्याचशा समस्या कायम राहिल्या, पण काळानं त्यांचा घात केला आणि अशा असाध्य रोगाने त्यांना पछाडलं. त्यामुळे त्यातून ते बाहेर पडू शकले नाही आणि दुर्दैवानं त्यांची आज प्राणज्योत मालवली. त्यांचं कार्य साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अपूर्ण राहिलं. त्या अपूर्ण राहिलेल्या कामामध्ये तुम्ही सगळे त्यांचे शिष्यगण म्हणा, त्यांचे शिपाईगडी म्हणा, त्या अपूर्ण राहिलेल्या कामाला पूर्णत्व देण्याचं आणि हेच महत्त्वाचं काम कराल. आणि वाघमारे साहेबांना ही श्रद्धांजली असेल एवढं सांगून मी त्यांना माझ्या वैयक्तिक व्यक्तिशः कुटुंबाद्वारे तसेच विमुक्त भटक्या जमातींद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. मित्रांनो, बोलणारे प्रत्येक समूहातले व्यक्ती आहेत. त्याच्यामुळे वक्त्यांना माझी विनंती राहील की आपण थोडंसं वेळेकडे लक्ष ठेवावं. यानंतर जरावणे सरांना विनंती करतो की त्यांनी आपले श्रद्धांजलीपर 2 शब्द. आजच्या सभेचे अध्यक्ष आणि शोकसभेमध्ये उपस्थित सर्व शोकाकुल आप्तेष्ट, त्यांचा मित्रपरिवार, चळवळीतील सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, एक उत्तम संघटक म्हणून आपण दीनानाथजी वाघमारे यांच्याकडे पाहतो. लोकसंग्रह कसा करायचा, लोकांना कसं जोडायचं, सर्व संस्था आणि संघटनांशी कसे चांगले संबंध आपण ठेवू शकतो, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दीनानाथजी वाघमारे सर हे होते. केवळ त्यांचं कार्य केवळ भटक्या विमुक्तांपुरतंच मर्यादित नव्हतं, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, SBC आणि OBC या सर्व मागासवर्गीय प्रवर्गामधील सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी
आणि जे चळवळीमध्ये काम करतात तशा सर्वांशी त्यांचे अतिशय सलोख्याचे असे संबंध होते. मी त्यांच्या संपर्कात गेल्या 20-25 वर्षांपासून आलेलो होतो आणि जेव्हा पदोन्नतीमधील आरक्षणाचं जेव्हा प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा गेलं तेव्हा ते प्रकरण कसं आपल्याला टिकवून ठेवता येईल याच्यासाठी जी आकडेवारी गोळा करण्याची गरज होती ती आकडेवारी गोळा करण्यासाठी आणि सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून एक विश्लेषणात्मक रिपोर्ट तयार करून तो सादर करण्यासाठी त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घेतलेली आहे. आजच्या काळामध्ये जर आपल्याला समाजासाठी काही जर कार्य करायचं असेल तर आपण त्या समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत जाऊन त्याचं विश्लेषण अभ्यास आणि एक अभ्यास रिपोर्ट तयार करण्याची गरज असते आणि त्याच्यामध्ये वाघमारे सर अतिशय पारंगत होते. अधिक न बोलता मी आजच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, स्वतंत्र मजदूर युनियन आणि स्वतंत्र मजदूर युनियन सोबत संलग्न असलेल्या जवळपास 92 संघटनांतर्फे त्यांना हार्दिक श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. यानंतर मिलिंद हिवलेकर साहेब. दीनानाथ वाघमारे साहेबांचं दीर्घ आजारानंतर आज दुःखद निधन झालं. दीनानाथ वाघमारे साहेबांचं कार्य आपल्या सर्वांना माहिती आहेच. त्यांच्या आईंना भविष्य माहीत असेल म्हणून त्यांनी त्यांचं नाव दीनानाथ ठेवलं. ते त्यांच्या नावावरून त्यांच्या आईचं भविष्यवेध किती चांगला होता हे लक्षात येतं आणि संघर्ष वाहिनीच्या रूपाने वाघमारे साहेबांनी प्रत्येक ह्या सर्व समाजाचं खूप मोठं कार्य केलं. आमच्या लोहार समाज संघटनेमध्ये ते नेहमी कार्यरत असताना मी आणि माझे वडील सदाशिवराव हिवलेकर हे खूप काम करत होते. तर मी त्यांना नेहमी म्हणायचो की आप बहुत काम करते हो. तर ते मला नेहमी म्हणायचे की अब ये काम आप लोगों को करना है. आज सकाळपासून मला त्यांचे जे शब्द ये काम अब आप लोगों को करना है हे माझ्या कानात सकाळपासून घुमत आहे. आणि मी आमच्या लोहार समाज संघटना आणि लोहार समाजातर्फे या सर्वांसमोर दीनानाथ वाघमारे साहेबांना शब्द देतो की तुम्ही जे कार्य सुरू केलेलं आहे ते कार्य लोहार समाज संघटना आणि लोहार समाजाचे कार्यकर्ते हे असंच अविश्रांत करतील असा मी शब्द देतो आणि त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. यानंतर त्यांच्यासोबत काम करणारे ॲडव्होकेट DR सिंग राठोड सर यांना मी विनंती करतो की त्यांनी मी खूप जास्त बोलणार नाही. मला फक्त एवढंच हे करायचं आहे की आपण येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये संघर्ष वाहिनीच्या वतीने एक श्रद्धांजलीपर एक ऑनलाईन प्रोग्राम ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करू. कारण वाघमारे साहेबांचा चाहता वर्ग आणि त्यांचा फॉलोवर जो आहे तो फक्त एवढाच सीमित नाही आहे, तो नागपूरच्याही बाहेर आहे आणि देशभर पसरलेला आहे. आपण प्रयत्न करू की येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये एक ऑनलाईन मीट ऑर्गनाईज करून प्रत्येकाला आपल्या संवेदना तिथे शेअर करता येईल, त्यांच्याबद्दल बोलता येईल अशा पद्धतीचा आपण प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देऊ. धन्यवाद. यानंतर श्री प्रकाशजी लोणारे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले श्रद्धांजली अलीकडच्या काळातील भटक्याच्या चळवळीतील विदर्भाला विदर्भाच्या कोकणाला एक वाट मोकळी केली होती. 20 वर्षापूर्वी भटक्या आघाडीचा मी अध्यक्ष होतो, परंतु तेवढा विषय तेवढा अभ्यास आम्हाला बारकाईने करता आला नाही जो दीनानाथ वाघमारे साहेबांनी या अलीकडच्या काळामध्ये या विदर्भाच्या पातळीवर मोठ्या प्रमाणात केला. मागील वर्षी भट सभागृहामध्ये त्यांनी याचं एक अभ्यासपूर्ण विवेचन त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. शासन दरबारी त्याची काही ठिकाणी नोंद झाली आणि त्यामुळे या चळवळीला एक मरगळ प्राप्त झाली होती. गेल्या 20-25 वर्षामध्ये त्याला एक नवीन कलाटणी देण्याचा प्रयत्न वाघमारे साहेब आणि त्यांच्या सर्व टीम या ठिकाणी जी उपस्थित आहे त्यांनी केली. मी माझ्या समस्त सर्व मच्छीमार चळवळीच्या वतीनं आणि राष्ट्रीय मच्छीमार सहकारी संघाचा संचालक म्हणून या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. देवानी त्यांना शांती लाभो, त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची संधी लाभो एवढं करून मी आपल्या शब्दाला विराम. धन्यवाद लोणारे साहेब. यानंतर त्यांच्यासोबत नेहमी काम करणारे त्यांचे दुसरे सहकारी श्री योगेशजी दुधप्रचारक यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यामध्ये
आवश्यक होतो, आम्ही कार्यकर्ते आलो देण्याची जमिनीवर चालायचं काम, तलावापर्यंत पोचायचं काम, मासेमारांसोबत बोलायचं काम, त्यांच्यातून फॉर्म भरून घेणं, असे अनेक कामं जे आहेत ते दीनानाथजींनी आम्हाला दिलेत आणि ते आम्ही विश्वासानं पूर्ण केलं आहे. त्यामुळे त्याचे काही अहवाल जे आहेत ते अहवाल पूर्ण होते. त्याच्या शेवटच्या दिवसामध्ये मात्र मी त्यांना भेटायला येऊ शकलो नाही. माझ्या मनात अजूनही बाहेर गेलो फिरायला आणि त्यामुळं त्यांना भेटत नाही आलं. ते अजूनही फक्त माझ्या मनात. दीनानाथजींचं एक मोठं पण असं की सुरुवातीला आता जे बोलले की त्यांनी काय कमावलं असेल तर त्यांनी कार्यकर्ते कमावले. आपण सगळे जे लोक जे आहोत ते वेगवेगळ्या समाजातून आहोत. काही भटके असतील, काही भटक्यांच्याही बाहेरचे असतील, काही उच्चवर्णीय पण असतील. ज्या ज्या लोकांना असं वाटतं की गरीब जे आहेत सुखरूप झाला पाहिजे असे अनेक लोक जे आहेत या ठिकाणी, या सगळ्या लोकांमध्ये कार्यकर्ता बनवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर दीनानाथजींचं. आम्ही जे या ठिकाणी आता जमलेलो आहोत वेगवेगळे, पुन्हा कसं एकत्र येऊया असं मला वाटतं. खूप बरं वाटलं की 4 दिवसानंतर ऑनलाईन सभा या ठिकाणी आहे आणि काळबांधेजीने सांगितलं की आपल्याला हे काम जे आहे पुढे न्यायचं आहे. मला माहिती आहे त्यांचे 2-3 अहवाल जे आहेत हे अजूनही पूर्ण झालेले नाही. त्याच्या शेवटच्या स्टेजला धडपडायचे की हा डाटा कोण काम करतो, हे एक्सेलमध्ये होईल का, मायक्रोसॉफ्ट असं काम करता येईल का. त्यांचा एक अहवाल जो आहे हा इतका चांगला होता की शासनाला दखल जी आहे त्यांची घ्यावी लागली. त्याचा कोरोनाचा अहवाल पाहतो शासनाचा नाही, मला वाटतं आंतरराष्ट्रीय स्तरावरची मी पाहिलेले आहेत, त्यांची ही डिप जी आहे डिप एवढी मोठी नसेल ही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्यामुळं काम जे आहे पुढे राहावं, पुढे जावं एवढीच भावना व्यक्त करतो. सर धन्यवाद. गजेंद्र काचरकर. मी सुरुवातीला एक प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिनिधी चांगला कोणीतरी कार्यकर्ता संघटक मिळावा म्हणून धडपडत होतो. त्या दृष्टीनं वाघमारे साहेबांना नेहमी बघतात. सर्व इथं बरेच सारे मला चॅप्टरच लोक लबाड लोक दिसले जे कोणते नेते आहेत जे आपल्यामध्येही आहेत. आता ते परिस्थितीनुसारही लबाड झाले असतील हा भाग वेगळा, पण आपल्याला एक चांगली फळी आता सर्व तुम्ही इथं चाहता वर्गात, मी सुद्धा त्यांचा एक कट्टर फॅन आहोत, तुम्ही सुद्धा त्यांच्यापैकीच बरेच लोक आहात आणि आपल्याला हे पुढं न्यायचं आहे. इथं चळवळ संपलेली नाही असं समजा की ही इथून सुरुवात झाली. इतका सर्व वर्ग, तो लालगाईवाला असो, काळ्या म्हशीवाला असो किंवा मग इतरही लोहार समाजापासून असो, आमच्यापेक्षा थोडासा बेटर जो बेलदार समाज आहे, लोहार समाज आहे तो असो, की सर्व आपल्याला सर्वांना परत असं इमॅजिन करू की ते आहेत आणि तसंच धरून आपल्याला पुढे चालायचं आहे. बस एवढाच संदेश मी सांगू इच्छितो आणि आपण इथून पुढे प्रोसीड तसेच करू. ठीक. या ठिकाणी ज्या समाजाला माणुसकीने जगण्याची उमेद निर्माण केली ते या ठिकाणी रामाजी जोगराणा आहेत. मला वाटतं रामाजी जोगराणा आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची. ज्या शब्दात जमेल त्या शब्दात. जैसे आज नवापुर के बॉर्डर पे गढ़चिरौली और आगे खाड़ा में मुहिम जब निकली, जिसका जो जलंधर का दाखला नहीं था इस इलाके के, उससे जैसी मुझे खबर मिली वैसा मैं भागते हुआ है, क्योंकि ये समय दोबारा नहीं आएगा. उसी के जरिए से कहता हूँ कि सभी एक साथ मिलकर एक साथ जुट रहे के अधूरे काम जो है उसको एक सुयोजित किया जाए और हमारे सभी को एक साथ लिया जाए. क्योंकि आज जो हर वर्ग में एक वो बाहर का है, वो यहाँ का नहीं है, इस सब में नहीं. क्योंकि आज जो वाघमारे जी ने जो किया, हम कितना भी कर पाएंगे ना तो कर्ज नहीं चुका पाएंगे, उतना उनका हमारे ऊपर में
मित्रांनो, या ठिकाणी बोलणारे बरेच आहेत. राहुल पडाल आहे, खूप वेळा यांच्यासोबत काम केलं आहे. डॉक्टर नान्नेश्वर आहेत, बाकी अजून मंडळी आहेत. मी या ठिकाणी फक्त यांच्याशी खूप त्यांचा घनिष्ठ संबंध होता. त्यांच्याशिवाय ते जाऊ शकत नव्हते, स्वाद घेऊ शकत नव्हते. तेही त्यांच्याशिवाय जाऊ शकत नव्हते, कुठे स्वाद घेऊ शकत नव्हते. असे एका नाकाची दुसरी नागपुडी म्हणतो असे आमचे सन्माननीय मुकुंदजी अडेवार सर यांना मी विनंती करतो की मुकुंदजी 2 शब्द शब्दांनी पण. पहिल्या मोर्चाची जबाबदारी त्यांनी दिली होती 12 आणि आज शेवटचा मोर्चा मला घ्यायला आणायला लावलं त्याने की हाही मोर्चा आखरीपर्यंत घेऊन जातो. आता मोर्चा इथपर्यंत अखेला नाथसुखी समाजाच्या पहिल्या दिवशीपासून हत्याकांडाच्या पहिल्या दिवशीपासून आजपर्यंतचा जो संपर्क होता आणि आज ते आहे नाही आहे हे कदापि राहणार नाही मनामध्ये. संघर्ष वाहिनीच्या मोमेंटला आणि फटक्या मुक्ताची मोमेंट थंब झालेली त्यांनी सुरू केली होती. काम केलं अशीच त्यांना सगळ्यांना त्यांची जी समोरची मुवमेंट आहे आपण सगळ्यांनी सोबत चालवतो. लवकरच संघर्षवाणीच्या माध्यमातून श्रद्धांजली सभा ऑनलाईन पण घेणार आहे. त्यामध्ये सर्वांनी पण आपण सगळ्यांनी यावं. ही ऑनलाईन पण आहे, एक ऑफलाईन पण आम्ही घेण्याची तयारी या घरच्या कार्यक्रमानंतर आम्ही करू. त्यामध्ये पण आपण सर्वांनी यावं हीच त्यांना श्रद्धांजली. कारण वाघमारे साहेब यानंतर मला ते दिसणार नाही पण एक शिकवण देऊन दिले त्यांनी केली आहे की मला वडील नव्हते पण एक बाप म्हणून सोबत कंटिन्यू सोबत राहिला माणूस. हा माझी मुलगी झाली तर पहिले गाडीला नाव असेल तर ते वाघमारे साहेबांच्या गाडीला मानवी म्हणून हा माणूस होता. आज खंत वाटते की तो आपल्यामधून नाही. एक माणूस कसा असायला पाहिजे हे उभं करून घेतलं. बस एवढं त्यांना धन्यवाद मुकुंदजी. मी या ठिकाणी शेवटचं भाषण कधी हे करतो रमेशजी पिच्या सरांना की त्यांनी 1-2 मिनिटामध्ये आपण आपल्या भावना व्यक्त करू. सगळ्या लोकांचा आपला दिनानाथ आपल्याला सांगितलेला आमच्या मुकुंदनी जी भावना व्यक्त केली मला असं वाटतं की त्या भावनांचा आदर करण्यासाठी सर्व समाजाची ऑनलाईन घेता येईल ऑफलाईन आणि त्यांचं जे समोर राहिलेलं काम आहे ते आपल्याला घेता येईल याची जबाबदारी मला असं वाटतं की आपण आहात उमेश आहे आपण सगळ्यांनी त्यांना तरी आपण मी माझ्या सामाजिक संघटनांतर्गत आणि परिवारातून मित्रांनो, आपल्याला या दशक्रिया कार्यक्रम आणि 14व्या कार्यक्रमाची पत्रिका मिळाली असेलच. उद्या रक्षाचा कार्यक्रम आहे. दशक्रियेचा कार्यक्रम 30/12ला आहे आणि 14वीचा कार्यक्रम 3 जानेवारीला आयोजित केलेला आहे. सगळ्यांना या ठिकाणी वाघमारे परिवारातर्फे निमंत्रण आहे. आणि त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नागपुरे सरांना मी विनंती करतो. प्रवास करणारी जी दिव्यशक्ती आहे एकासाठी जगलास करलेला दुसऱ्यासाठी जगलास करत जगला. अनंत काणेकरांचं हे वाक्य आहे की आपण स्वतःसाठी सगळे जगतो, दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये सुद्धा विशेष असा आनंद मिळतो. जीवनातील सर्व जीवन जेव्हा पाहतो आपण तेव्हा ते आता 6 जिल्ह्यामध्ये त्यांनी सर्वेक्षण केलं. 6 महिने घराच्या बाहेर, 6 महिने म्हणजे लोकांचा संसार हा आपला संसार, त्यांच्या व्यथा आपल्या व्यथा,
ही जाणीव ठेवणारा, क्या लेकर तू आया जग में, क्या लेकर तू जाएगा, मुट्ठी बांधकर आया जग में हात पसरलेला आहे. कबीरांनी म्हटलंय हात पसरतो तो, पण माणसाने काय, जेव्हा माणूस जगास येतो तेव्हा तो घडत येतो असं म्हणतात. जब तुम आए जग में जग हसे तुम रोज, जब तुम आए जग में जग हसे तुम रोज, ऐसी करनी कर चलो तुम हसे. जेव्हा आपण जन्मास येतो तेव्हा घरच्या लोकांना एवढा आनंद वाटतो, मुलगा मात्र रडत असतो. असं काही काम करा तुम्ही की आपल्या ज्ञानामुळं, अरे भला माणूस होता, चांगलं काम करणारा माणूस होता, त्याच्यामुळं बाकी त्यांना सुद्धा आपलं समाधान वाटेल की आपण चांगलं काम करून गेलो. सगळ्यांना अशा तऱ्हेचं काम त्यांनी केलं आहे, माणसं जोडण्याचं काम केलं आहे. ते शाळाबाह्य मुलं त्यांचं सुद्धा ते या ठिकाणी सांगितलं आहे, अशा तऱ्हेचं काम केलं आहे आणि समर्पित भावनेने केलं आहे. हातचं राखून केलं नाही म्हणून त्यांच्या प्रेमामुळे आपण या ठिकाणी इथं जमलो आहे आणि या ठिकाणी आता अनेकांनी आपल्याला व्यक्त केलेले आहे. चंद्रपूर जिल्हा भोई समाजसेवाच्या वतीनं मी आपल्या भावना प्रकट करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी मित्रांनो, सर्व समाज बंधू भगिनींच्या वतीने आदरणीय दीनानाथ वाघमारे सरांना आपण आपली शब्दातून शोकसंवेदना व्यक्त केल्या. भोई विद्यार्थी संघटना आणि भोई मित्र बचत गटाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी सरांना आपण करतो. या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे की सावधान होऊन सगळ्यांनी 2 मिनिटं त्यांना मौन श्रद्धांजलीला आपल्याला सुरुवात करायची आहे.